मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार लोकशाहीची हत्या करणाऱ्या वोट चोरांना पाठीशी घालतायत। राहुल गांधींचा पत्रकार परिषदेतून आरोप। महाराष्ट्राच्या राजुरामध्ये 6850 मतं वाढवण्यात आल्याचा राहुल गांधींचा पत्रकार परिषदेत दावा। काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप। आनंद दिघे नेते उपनेते नव्हते, जिल्हाध्यक्ष होते। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। जाहिरातीत बाळासाहेबांच्या बरोबरीनं जिल्हाध्यक्षांना लावणं म्हणजे बाळासाहेबांचं महत्त्व कमी करणं हा कट असल्याचा राऊतांचा आरोप। मविया म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही, कोल्हापूरमधल्या पत्रकार परिषदेत पवारांचं विधान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात होण्याचा अंदाज। ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात पहिल्या निवडणुकीची तर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेरपर्यंत राहण्याची चिन्ह। मराठा आरक्षणासंदर्भात आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी। ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी दाखल केली आहे याचिका। मनोज जरांगेंचा चलो दिल्लीचा नारा। देशभरातील मराठ्यांचे दिल्लीत अधिवेशन। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचं प्रकरण, आरोपी अटकेत। उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव। पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री फायरिंग, 1 जण गंभीर जखमी। प्रकाश धुमाळ या व्यक्तीवर फायरिंग। आणि पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान रंगणार सामना। पाकिस्तानकडून यूएई संघ पराभूत झाल्यानं येत्या 21 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान होणार सामना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।